नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत जे पुढल्या वीकमध्ये फोकसमध्ये राहणार आहे. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपला सर्वात पहिला इम्पॉर्टंट अपडेट आहे इंडियाचा CPI म्हणजे इंडियाचा कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचा डेटा, ज्याला इन्फ्लेशनचा डेटासुद्धा म्हणतात. आणि मित्रांनो, हा डेटा 12 सप्टेंबर 2025 म्हणजे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आला आहे. म्हणजे मित्रांनो, हा डेटा मार्केटला कसा वाटला आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ऑगस्ट 2025 या महिन्याचा इंडियाचा CPIचा डेटा 2.10% येईल अशी अपेक्षा होती, पण तो जबरदस्त शानदार आला आहे आणि तो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 2.07%. म्हणजे मित्रांनो, इंडियाचा CPIचा डेटा ऑगस्ट 2025 या महिन्याचा जबरदस्त आलेला आहे. आणि मित्रांनो, आपण जर प्रिव्हियस डेटासुद्धा बघितला तर तो सुद्धा चांगला आलेला आहे. तुम्ही इथे एप्रिल महिन्याचा बघू शकता, जो मे महिन्यात आला होता. इथे अपेक्षा होती 3.27% येईल, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला होता 3.16%. तुम्ही मे महिन्याचा डेटा बघू शकता, जो 12 जून 2025ला आला होता. 3%ची अपेक्षा होती, जो आला होता 2.82%. तसेच जून महिन्याचा डेटा बघू शकता, जो 14 जुलैला आला होता. अपेक्षा होती 2.50% येईल, परंतु तो ॲक्च्युअलमध्ये आला होता 2.10%. जुलै महिन्याचा सुद्धा तुम्ही बघू शकता, जो डेटा 12 ऑगस्टला आला होता. आणि मित्रांनो, आता आला आहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा डेटा, जो अपेक्षा होती 2.10% येईल, परंतु अपेक्षापेक्षा चांगला येऊन ॲक्च्युअलमध्ये आला आहे 2.07%. आणि मित्रांनो, आता इंडियाचा सप्टेंबर 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा ऑक्टोबर महिन्यात येत आहे. आणि मित्रांनो, याच इन्फ्लेशनच्या डेटाच्या पहिले एक इम्पॉर्टंट मीटिंग होणार आहे, ती म्हणजे RBIची MPC मीटिंग, जे होणार आहे 29 सप्टेंबर 2025 पासून ते 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत. आणि मित्रांनो, आपला ऑगस्ट 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा जबरदस्त आला आहे. आणि मित्रांनो, इथे आपल्याला फोकस ठेवायचे आहे की इथे RBI कडून रेट कट होती की नाही. आणि मित्रांनो, ही मीटिंग होणार आहे 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत. आणि मित्रांनो, पुढल्या वीकमधला हा सर्वात इम्पॉर्टंट इव्हेंट आहे, तो म्हणजे युनायटेड स्टेट फेडरल रिझर्व्ह इंटरेस्ट रेट डिसिजन, जो येणार आहे 17 सप्टेंबर 2025ला. आणि मित्रांनो, इथे अपेक्षा आहे की 0.25%चा रेट कट होऊ शकतो. आणि मित्रांनो, तुम्ही मागचा डेटा बघू शकता, कधीच अपेक्षा नव्हती. अशीच अपेक्षा होती की रेट कट होणार नाही. तुम्ही बघू शकता 7 मेच्या मीटिंगला सुद्धा अपेक्षा होती की रेट कट होणार नाही आणि झालाच नाही. तुम्ही बघू शकता 18 जूनचा इथे पण अपेक्षा नव्हती. 30 जुलैचा बघू शकता, इथे पण अपेक्षा नव्हती. परंतु मित्रांनो, आता अपेक्षा आहे की 4.50%ने रेट कमी होऊन 4.25% होऊ शकतो. म्हणजे 0.25%चा रेट कट होऊ शकतो 17 सप्टेंबर 2025ला, अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, ही रेट कटची अपेक्षा अजून वाढली जेव्हा मागल्या वीकमध्ये युनायटेड स्टेट्सचा CPIचा डेटा जो आला होता 11 सप्टेंबर 2025ला, तो चांगला आला आहे. अपेक्षा होती 2.9% येईल आणि ॲक्च्युअलमध्ये सुद्धा 2.9%च आला होता. आणि मित्रांनो, हा डेटा मागल्या वीकमध्ये आला होता आणि या डेटामुळे अजून अपेक्षा वाढली आहे की येणाऱ्या वीकमध्ये रेट कट पाहायला मिळू शकतो 0.25%चा. आणि मित्रांनो, इंडिया EU म्हणजे युरोपियन
युनियनच्या ट्रेड डीलवर सुद्धा आपल्याला फोकस ठेवायचे आहे. कारण मित्रांनो, युरोपियन युनियन ऑफिशियलने सांगितले आहे की इंडिया आणि युरोपियन युनियन ट्रेड डील लवकरच सील होऊ शकते आणि हे डिस्कशन पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे असे स्वतः युरोपियन युनियनच्या ऑफिशियलने सांगितले आहे. आणि मित्रांनो, ही इंडिया आणि युरोपियन युनियनची ट्रेड डील अशी फोकसमध्ये आहे कारण US प्रेसिडेंट युरोपियन युनियनला प्रेशराईज करत आहे की ज्या कंट्र्या रशियाकडून जास्तीत जास्त ऑइल खरेदी करतात त्यावर 100% पर्यंतचा टॅरिफ युरोपियन युनियन तुम्ही पण लावा असे US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प युरोपियन युनियनला प्रेशराईज करत आहे. मित्रांनो, याचमुळे इंडिया आणि युरोपियन युनियनची ट्रेड डील फोकसमध्ये ठेवायची आहे. आणि मित्रांनो, जर आपण इंडिया USची ट्रेड डील बघितली तर US प्रेसिडेंटकडून पॉझिटिव्ह टोन येत आहे, परंतु मित्रांनो त्यांच्याकडून काही पॉझिटिव्ह ॲक्शन घेतले जात नाही. फक्त सोशल मीडियावर त्यांच्याकडून पॉझिटिव्ह टोन येत आहे. परंतु मित्रांनो, त्यांनी तर त्यांच्याकडून म्हणजे US प्रेसिडेंट ट्रम्पकडून चांगली टोन येत आहे. परंतु मित्रांनो, त्यांनी इंडियावर 50%चा टॅरिफ लावला आहे, ज्यामध्ये 25% रेसिप्रोकल टॅक्स आहे आणि 25%ची पेनल्टी लावली आहे. कारण मित्रांनो, आपण म्हणजे इंडिया रशियाकडून क्रूड ऑइल तसेच डिफेन्स डील करत असतो. अशी USने आपल्या इंडियावर टोटल 50%चा टॅरिफ लावला आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये 2 मेन बोर्ड IPO आणि 3 SME IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे. तसेच मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये 11 कंपन्या लिस्ट होणार आहे, ज्यामध्ये अर्बन कंपनी ही कंपनी इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, आपले फोकस FISDSच्या डेटावर सुद्धा असायला पाहिजे. आणि मित्रांनो, मॅक्झिमम डेटा जर बघितला तर FIS लगातार सेलिंग करत आहे. परंतु मित्रांनो, प्रिव्हियस वीकमध्ये 2 वेळा FISने खरेदी केली आहे. 9 सप्टेंबरला 2050 कोटी रुपयांची आणि 12 सप्टेंबरला 129 कोटी रुपयांची. आणि जर आपण बघितली 8, 10 आणि 11 या 3 डेटवर FISने मोठी सेलिंग केली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथे FISची म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची खरेदी बघू शकता किती छोटी आहे. परंतु मित्रांनो, जर तुम्ही सेलिंग बघितली तर FIS खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग करत आहे. तुम्ही बघू शकता इथे सेलिंग, इथे सेलिंग आणि इथे पण सेलिंग. आणि मित्रांनो, मार्केटला सपोर्ट देण्यासाठी आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स लगातार खरेदी करत आहे. तुम्ही बघू शकता 3014, 83, 5000, 4000, 1556 कोटी रुपयांची लगातार खरेदी करत आहे आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले जे आपल्याला येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये फोकसमध्ये ठेवायची आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही शेअर मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचे शेअर सेल करा किंवा कोणत्याही कंपनीचे शेअर होल्ड करा. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.